महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। जालन्यातील मोतीराम अग्रवाल मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेत 23 कोटी 33 लाखांची फसवणूक प्रकरणात दुसऱ्या आरोपीला अटक। आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने जालन्यातून घेतलं ताब्यात। 8 दिवसांची सुनावणी पोलीस कोठडी। ज्यांच्या नावे बनावट कर्ज उचललं होतं त्यांचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू। जालना मर्चंट बँकेवर रबीकडून पुढील 6 महिन्यांसाठी निर्बंध। पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू। जालन्यातील मोतीराम अग्रवाल मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेत 177 जणांच्या नावाने तब्बल 23 कोटी 33 लाख रुपयांचे बनावट कर्ज काढून बँकेची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय। वेअरहाऊस मध्ये अस्तित्वात नसलेला माल दाखवून आरोपीने 177 जणांच्या नावावर हे कर्ज घेतल्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणी बँक मॅनेजरच्या तक्रारीवरून आरोपी रायचंद कुरंग नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली। यामध्ये अजून एका आरोपीला आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने जालना येथून ताब्यात घेतलं। सदर आरोपीला न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने त्याला 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। दरम्यान वेअरहाऊस मध्ये अस्तित्वात नसलेला माल दाखवून ज्या लाभार्थ्यांच्या नावावर कर्ज घेतलं होतं त्या लाभार्थ्यांचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिली। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड, जालना। जालना शहरातील जालना मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेची 177 बनावट लाभार्थी किंवा खातेधारक उभे करून यांच्या माध्यमातून साधारण 23 कोटी 33 लाख रुपयाची फसवणूक केल्याबाबत बँकेने दिलेल्या फिर्यादीवरून चंदनझिरा पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास सध्या आर्थिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून सुरू आहे। यातील मुख्य सूत्रधार रायचंद सखाराम कुरंगळ यांनी त्याच्या पंचमुखी वेअरहाऊसच्या माध्यमातून तारण कर्ज घेण्यासाठी साधारण जालना व जालना जिल्ह्याबाहेरील अशा एकूण 177 लोकांच्या नावे बनावट कागदपत्र बँकेमध्ये तारण असल्याबाबत त्यांचं धान्य किंवा इतर साहित्य तारण असल्याबाबत सादर करून कर्ज घेतलेले आहे। ही सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्ह्यात येथील सूत्रधार रायचंद कुरंगळ याला अटक करण्यात आली होती। त्यास मान्य न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्याचे 8 दिवस पोलीस कस्टडी रिमांड मिळाली होती। त्याच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये त्याचा दुसरा सहकारी निलेश्वर शेषराव भोसले याचाही गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्यानंतर त्यालाही पोलीस स्टेशनला आणून काल रोजी अटक करून मान्य न्यायालयासमोर हजर केली होती। त्याची देखील 7 दिवस पोलीस कस्टडी रिमांड मिळाली। सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आतापर्यंत 2 आरोपींना आपण अटक केलेलं आहे आणि ज्या लोकांच्या नावे बनावट कागदपत्र बँकेला सादर करून कर्ज त्या ठिकाणी घेण्यात आलेले अशा लोकांची देखील आपल्या स्तरावरून त्या ठिकाणी चौकशी सुरू आहे। त्यांचे काही जबाब नोंदवण्याची प्रक्रिया आहे। अगदी बरोबर, ज्या लोकांचे आपण 177 लोक आहेत त्यांचे जबाब नोंदवण्याची व त्यांचा गुन्ह्यात काय सहभाग आहे या संदर्भात तपास सुरू आहे।